असं असतं, देवाचा आकार सगळ्यांना माहिती असतो पण देवाचं स्वरूप सगळ्यांना माहिती नसतं. या वस्तू निर्देश रूप नमनामधून स्वरूपाचा निर्देश आहे. हेच या नमनाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण नमन आहे. इतर गुणात्मक देव म्हणून गणपतीकडे बघतील, विद्येची देवता म्हणून बघतील. महाराज म्हणतायत मला काही माहिती नाही, आत्मरूपा गणेश. असं आहे, फिलॉसॉफीमध्ये असं सांगितलं जातं की सर्व ज्ञानाचा ज्याच्यामध्ये समावेश होतो ती फिलॉसॉफी, ते आत्मज्ञान. तेव्हा विद्येचा पती का गुणाचा पती हे नंतर, आत्मस्वरूप हाच गणपती आहे. प्रश्न मिटला. मग त्याच्यात काय नाही? माझं म्हणणं कळलं का? विशिष्ट याची देवता म्हटली की त्या देवतेला आपण मर्यादा आणतो. काय आणतो? मर्यादा. चंद्र सूर्य जे संध्या करतात त्यांना माहिती आहे, इथे इथे ते ठराविक ठिकाणी त्या त्या देवतांची अधिष्ठान आहे. इथे काय म्हणतायत? देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. कोण? आत्मरूपा देवा. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. असं त्या पुष्कळ बोललं याच्याबद्दल. आत्मरूपा आणि देवा अशा शब्दाची त्या ओवीची कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन म्हटलं तर खालचं वरचं कळेल. आत्मरूपाला थांबायचं नाही. कशी ओवी? ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा. आत्मरूपा देवा तूची गणेशू. आत्मरूप जो देव आहे तोच गणेश आहे. म्हणून पहिल्यांदा काय आहे, या प्रवचनाच्या माध्यमातून गणपती कळून घ्या. जेव्हा काही गोष्टी आपल्याला कळत नाही तेव्हा आपल्या हातात अनवधानाने का होईना पण चुका घडतात. काही वेळेला देवाची पूजा केली जाते. का पूजा केली जाते? आमच्या वडिलाच्या आजचा आहे म्हणून. तितकंसं काही त्याला अर्थ नाही आहे. अर्थात काही न करण्यापेक्षा काहीतरी करतोय म्हणून बरोबर आहे, पण बरोबरच आहे असं म्हणता येत नाही, नाही का? वडील गणपती बसवत होते म्हणून मी बसवतो. वडील कृष्णाची पूजा करत होते म्हणून मी कृष्णाची पूजा करतो. वडील वारी करत होते म्हणून मी वारी करतो. नको नको करूस. तुझ्यावर कोणी एवढी काय लादलंय का? काय कुणी तुझ्यावर लादलं नाही. पण लक्षात घे, वडिलांना का विठ्ठल देव वाटला, तसं गणपती का पूजावा, गणपतीचं विशेषत्व काय, तो आत्मरूपा कसा आहे, आणि त्याच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी मांडून आणि आपण षड दर्शनावर आलोय. बरं का? काल आपला विषय चालू होता. कशा आहेत? विसंवादे. इथे आपण येऊन थांबलो. ही दर्शन आहेत पण विसंवादाने हातामध्ये शोभन आहेत. याच्यातलं एक सहज आता गाडीतून येता येता चालतं डोक्यात काही नाही काहीतरी. तो विसंवाद शब्द मला तुम्हाला चटकन कळेल. वडील एक, मुलं 6, बाप तोच, आई तेच, फोटोमध्ये बरोबर पण बोलत नाहीत कोणीच कोणाशी. माझं बोलणं कळलं का? कोणाचंच कोणाशी जमत नाही. विसंवाद आहे. मुलं आहेत हे सत्य, बाप हाच, आई हीच, पण विसंवाद. फोटोला सगळे आपल्या बायकांना घेऊन उभे, पण फोटो झाल्यानंतर तो तिकडे गेला, तो तिकडे गेला, तो तिकडे गेला, एक बाहेर जाऊन उभा राहिला. माझं बोलणं कळलं का? याला विसंवादी म्हणतात. तसं गणपती एक, हात 6 आणि हात 6 म्हणजे 6 शास्त्रांचं प्रतीक आहे.
त्याच्यामध्ये भिन्न भिन्न आयुध्य आहेत, पण एकाच एकाशी पटत नाही का? अहो कुठे कोणाचं पटतं? पटत नाही हा तर जीवनाचा एक मूलभूत भाग आहे. तुम्ही असं म्हणता का की संसारात पटत नाही म्हणून मनुष्य परमार्थात आला आणि परमार्थात पटतं? नाही नाही, हे आश्चर्य आहे याच्यातलं. असं म्हणायची गरज नाही की संसारात एका ठिकाणी राहतात आणि त्यांचं पटत नाही. परमार्थात सुद्धा गुरु जरी एक असला तरी शिष्यांचं पटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. काय कुठेही असू दे, मग तो दत्तोपासक असू दे, तो गणपती उपासक असू दे, नाही तर पांडुरंग उपासक असू दे, काय विसंवाद हे जिकडे तिकडे बघायला मिळतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या गणपतीच्या ठिकाणी सांगितलंय 6 हात आहेत पण एकमेकाचं पटत नाही. हातात गणपतीच्या आहेत, आयुधे आहेत, त्यांना शास्त्र म्हटलं जातं, यांना मुलगे म्हटलं जातं, यांना कुटुंबातलं म्हटलं जातं. कुटुंबातलं का? कारण ही सगळी आस्तिक शास्त्रकार आहेत, सगळे देव मानणारे आहेत म्हणून एका कुटुंबातले आहेत. पण एका कुटुंबात असून सुद्धा भिन्न मतप्रवाह. थोडंसं त्याच्याबद्दल बोलू. जास्ती काही मी उगीच चिकित्सा करत बसणार नाही. पण कसं आहे, मतभेद मतांतरे. आता एक वाक्यता का नाही? तर काही मध्ये ईश्वर आहे, जगत आहे, जगताचे कारण आहे, जीव आहे, मोक्ष आहे, मोक्षाची साधने आहेत, भिन्न भिन्न आहे. उदाहरणार्थ आपण द्यायचं प्रमाण व प्रमेय ही 2 तत्वे हे साही दर्शनकार मानतात. थोडक्यात तुमच्या डोक्यात जाईल तेवढं सांगणार आहे आणि तेच सांगतो मी. काय मानतात? प्रमाण आणि प्रमेय ही 2 तत्वे साही दर्शन. लक्षात घ्या, प्रमाण प्रमेय सिद्धांत. प्रमेय शब्दाचा अर्थ काय? सिद्धांत. आणि प्रमाण शब्दाचा अर्थ काय? ते प्रमेय ज्याच्यावरून सिद्ध केलं जातं ते प्रमाण. हे साधं सरळ गणित आहे. हे 2 मान्य करतात. पण साही दर्शनकार परंतु त्यांच्या संख्येत यांच्यात एकमत नाही. न्यायमतात 4 प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान. जगतात एकंदर 16 पदार्थ मानतात. वैशेषिकांच्या मतामध्ये प्रत्यक्ष आणि अनुमानाची 2च प्रमाण आहेत व 7 पदार्थ आहेत. सांख्य मतात प्रत्यक्ष, अनुमान, शब्द अशी 3 प्रमाण आहेत आणि प्रकृती आणि पुरुष अशी 2 तत्वे मानतात. योग मतात 3 नुसतं माहिती सांगणार आहे. योग मतात 3 प्रमाणे म्हणजे प्रकृती, पुरुष, ईश्वर अशी 3 तत्वे मानली आहेत. आणि मीमांसकांच्या जगतात तत्वविचारच्या भानगडीतच पडले नाहीत. मीमांसक हे तत्वविचाराच्या भानगडीत का पडले नाहीत? तर ते सर्व वेद कर्म प्रतिपादकच आहेत असे सांगतात. मीमांसकाने यज्ञ यागाला महत्त्व दिलंय. म्हणजे स्वर्ग अमक तमक तिथे जावं, यज्ञ करावा, उपभोग घ्यावा, याला महत्त्व दिलं. तर हे सर्व वेद कर्म प्रतिपादकच आहे असं सांगतात. प्रत्यक्ष पहिली 4 व 5ही अर्थपती असे 5 प्रमाणे मानतात. परंतु मीमांसकांच्या अनुपलब्धी हे 6वे प्रमाणे मानतात. शेवट आता वेदांत मत ही 6 प्रमाणे मानली असून एक सांगतो शेवटचं. जगतात एकच ब्रह्मस्वरूप परमतत्व आहे, दुसरे तत्व नाही असं वेदांत सांगतो. हे डिटेलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही. त्याच्या वाचून तुमचंही काही नडलेलं नाही आणि माझंही काही नडलेलं नाही. चहा कोणत्या मार्केटमधून आला आणि कोणत्या शेतातून आला आणि तो तयार करताना किती भाजला, कसा केला, याच्यापेक्षा कसा लागतोय एवढ्यापुरती आम्ही माणसं होतो. बस हे सगळं तुम्हाला मी एक गोषवारा सांगितला. कारण का? शेवटी वेदांताचं महत्त्व काय आहे म्हणून त्याला मोदक महारस म्हटलं. पण इथे एकमेवा द्वितीयम ब्रह्म. खरंच आहे, एकच ब्रह्म. तत्व जरी असली तरी तत्व काही ब्रह्माला सोडून आहेत का? हे 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 काहीही म्हटलं
आता एक पंचमहाभूत घेऊ, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, ही नावं भिन्न झाली, पण याच्यात असं म्हणता का की याच्यात ब्रह्म नाही? प्रत्येक याच्यामध्ये ब्रह्म हे आहेच आहे. म्हणून सर्वांमध्ये ज्ञानेश्वर महाराज एकाच नखोनी केशिवरी उभी असे जागे शरीरी, नखापासून केसापर्यंत एक आत्मतत्वच आहे, हा याच्यातला सिद्धांत आहे. काय म्हणून इथे कोणी 3 तत्व म्हणतील, कोणी 4 म्हणतील, कोणी 5 म्हणतील, विसंवाद, आणि शेवटी वाद करत 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 कोणाचंही पटणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, असू देत, हेच गणपतीचे 6 हात शास्त्र आणि तेच त्याच्या निन्याळ हातातले आयुधे, तरी तर्को तोची फरशू नीतिभदी अंकुशू वेदांत तो महारसू मधुको मिरवे. तर्क तोच फरस. काय असं तर्क? एक घाव 2 तुकडे. काही माणसांना तर्क करायची सवय आहे. फरस त्याच्याकरता म्हटलंय तर्क. काय तो मनुष्य म्हणेल, माझ्या तर्कात जर पटलं तर मी मान्य करेन, आणि तर्काने नाही पटलं तर मी मान्य करणार नाही. पण काही गोष्टीत तर्क मांडावा, काही गोष्टीत तर्क मांडू नये, बरं का. काही वेळेला क्षमा करा टोकाचा दृष्टांत देतो म्हणून क्षमा करा म्हटलं. काही वेळेला आपल्या झालेलं पोटी मूल बापासारखंही दिसत नाही आणि आईसारखंही दिसत नाही. तर्क करत बसू नाही. माझं बोलणं कळलं का? तर्क करत बसू नाही. आईच्या पोटाचा तो हा सिद्धांत आहे, हे माझे वडील आहेत हा सिद्धांत आहे. त्याच्याबद्दल तर्क करत बसण्याची गरज. हे बघा, गंमत तुम्हाला सांगतो. ताटात बायकोने सुंदर जेवण वाढलंय. जेवण वाढल्यानंतर जेवावं ना. काय का म्हणलं, ही भाजी कोणत्या मार्केटमधून आणली? आणि ती भाजी हडपसरची होती का? कारण हडपसरचं पाणी घाण आहे. हडपसरवाले मला रागवतील बरं का भाजीचे व्यवसाय. कारण ते गटरचं पाणी येतं, तुम्ही बघा ते सकाळी ते धूत बसतात. ते म्हणलं, हे बघ, हडपसरची जर मेथी असेल. ते म्हणले, जाऊ द्या ना, आता मी त्याला कुठे विचारले गेले, मी चांगली धुतली आहे, खा. आता तुमचा तर्क. आणि एवढं जर पटत नसेल तर उद्या तुम्हीच आणायला जा, की भानगडी करू नका. माझं म्हणणं कळलं का? तर्क काय करतो? नीट चाललेलं असलं सुद्धा भानगड निर्माण. त्या तर्काचं एक मी उदाहरण काहीतरी सांगत असतो बरं का. ज्याला तर्क म्हणजे लॉजिक, इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? लॉजिक, बरं का. हां, लॉजिक हा मोठा गमतीचा विषय आहे. मला आठवतं, मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा एक मोठा विनोद मुंबईमध्ये घडला. त्यावेळेला हे फिश पॉन्ड्स असतात ना, एकमेकाची टिंगल करणं, म्हणजे टिंगल करणं हा एक विषय असतो. मग त्यावेळेला मास्तरांची, मास्तरणीची, प्रिन्सिपॉलची, मग फिश पॉन्ड्स होते. त्यावेळेला एक विद्वान प्रिन्सिपल होते. पोरांनी टिंगल करायला सुरुवात केली. त्यांनी तर्क, कारण ते तर्क शिकवत होते, लॉजिक शिकवत होते. मग त्यांनी तो तर्क मांडला की अख्खं कॉलेज कर्णिक सरांना घाबरतं. कर्णिक सर आपल्या बायकोला घाबरतात, म्हणजे अख्खं कॉलेज मिसेस कर्णिकना घाबरतं. आणि दिस इज लॉजिकली प्रूव्ड. काय तर्क झाला? सर्व मुलं कर्णिक सरांना घाबरतात, कर्णिक सर आपल्या बायकोला घाबरते, म्हणून सर्व मुलं मिसेस कर्णिक. आता काय, ती मिसेस कर्णिक एकदा सुद्धा कॉलेजमध्ये आली नाही, तरी पण लॉजिकली प्रूव्ड. तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, कारण प्रूव्ह केलं. ते त्यांना बरोबर फेरी झाली. हा तर्क. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, तर्क ऐकण्याकरता बरा असतो, भलत्या सलत्या ठिकाणी तर्क करू नये, बरं का. हो,
परमार्थिकात सुद्धा तर्क होतात. ज्ञानेश्वर महाराज आत असतील का? तुझ्याकरता काहीच नाही. असतील का? अरे तू घरात असताना सुद्धा तुझी कार्टी ऐकत नाहीत. तिथे समाधीत आहेत म्हणून 3-3 लाख गळ्यात टाळ घालून त्यांचं नाम घेत पंढरीची वारी करतायत. आणि आहे का नाही चर्चा काय करतो? कसला तर्क करतोस? कसला तर्क करतोस? समोर बाप दिसत असताना त्याचं कोणी ऐकत नाही, आई दिसत असताना कोणी ऐकत नाही. आणि त्यांनी सांगितलं माझे जीवीची आवडी पंढरपुरान येईन गोडी. तो त्यांचा शब्द पाळण्याकरता 3-3 लाख माणूस आळंदीपासून, ऊन नाही, पाऊस नाही, पाणी नाही, खाणं नाही, पिणं नाही, झोपायची सोय नाही, तरी पण एकाला यांना त्रास झाला म्हणून पुढचा गप्प बसत नाही. पुढच्या वारीला तो 2 घेऊन येतो. कशाचे तर्क करता? ज्या अर्थी दिसत नाही पण खेच आहे, लोहचिंबक दिसत नाही पण खेच आहे, त्या अर्थी इथे कुठेतरी लोहचिंबक आहे हा सिद्धांत आहे. एवढं अट्रॅक्शन आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. म्हणून लक्षात ठेवा, ओके तर्क बिर्क करत बसू. तुकाराम महाराज वैकुंठ गमन केलं का? कशा करता या भानगडी? बरं का, पाण्यामध्ये इतक्या दिवस कागद राहतो का? अरे पण जो कागद झालाय तो जर पाण्यात त्याच्या बरोबर असेल तर कागद का राहणार नाही? नाही कळलं? जो परमात्मा कागद झालाय तो जर वह्या घेऊन पोटाशी बसलाय तर ते कागद का तरणार नाहीत? माझं म्हणणं थोडंसं नीट लक्षात घ्या. भलत्या सलत्या ठिकाणी तर्क करायचं काही कारण नाही. कारण का? तर्क काय करतो हे तर्कशास्त्र तर्क तोची फरुषू काय तर्क शब्द योजला की त्याच्यावरून न्याय दर्शनाचा व त्यातील प्रतिपादित तर्क विषयाचा बोध होतो. लक्षात ठेवा, न्याय सुद्धा हे तर्कावर चालतो. आणि तर्कावर चालत असल्या कारणाने काही काही वेळेला न्याय सुद्धा चुकतो. बरं का, आता तुम्ही सगळं ऐकतच असाल. काही नाही हो, काही काही अशी भाषा असते मोठ्या मोठ्या लोकांची, वकिलाची, तू खून कर माझ्याकडे मी सोडवतो. कशावर? तुम्ही त्याला बघितला का? तिथला तो माणूस तुम्हाला दिसतोय का? किती फुटाच्या अंतरावर आहे? मग तिथला जर 25 फुटाचा दिसला नाही तर त्यावेळेला कसा दिसला? माझं बोलणं कळलं का? मग तोही बरोबर आहे म्हणतो. माझं म्हणणं कळलं का? न्यायशास्त्र तर्क काय कारण का? ते म्हणतात मला माहिती नाही, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तरी कागदावर जे आहे त्याच्यावर निकाल. काय कागदावर जे आहे आणि कागदावर जे पोलिसांनी रंगवली केस आणि जी आमच्या पुढे आणली त्याच्यावर निकाल आहे. आम्हाला जरी माहिती असलं तरी ते कागदावर. कळलं का तुम्हाला? तर्क. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तरी तर्क तोची फरशू नीतिभेद अंकुशू. इथे बोलतो नीतिभेद. हे बघा, नीती हा आपल्या जीवनाला एक अंकुश आहे, अत्यंत आवश्यक आहे. उत्तम तऱ्हेने जीवन जगायचं असेल आणि मला असं वाटतं वारकरी संप्रदायाची माळ घालणं याच्या इतका नीतिमत्तेचा अंकुश दुसऱ्या जगात नाही सध्या. नीतिमत्ता. आत्ताच आमचं तुमचे मेहुणे आम्ही बसलो होतो, परवा माळ घालतायत ते. हो, म्हणजे तात्याचे जावे माळ घालतात म्हणजे इतकं डिक्लेअर करून घालायलाच पाहिजे ना. काय तेव्हा तिथे आतमध्ये बोलणं चाललं होतं की तसं काही आमच्याकडे काही नाही भानगड, आमचे वडील वारकरी. मी म्हटलं काही का असे ना, पण माळ हे असं नित्य स्मरण आहे की गळ्यामध्ये माळ असल्यानंतर आपण चुकून मित्रात जातोच ना. तो म्हणला तर काही जरा थोडंसं तर काय माझं म्हणणं असं आहे की माळ ही अशी आहे की तो इथे हात लागला की नाही वारकरी आहे बरं का मी, वारकरी आहे बरं का मी. मित्र सुद्धा म्हणतात अरे त्याला नका घेऊ, तो 16 आहे, हो बाजूला. तुमच्या नीट लक्षात घ्या माळेचं श्रेष्ठत्व किती आहे. हो, हा नीतिमत्तेचा अंकुशच तुमच्या माझ्या गळ्यात आहे.
बरं का, एवढा मोठा हत्ती, पण अंकुश लावला की खाली बसतो, वर उठतो, वाटेल तसं करतो, सोंड वर करतो, पाय वर करतो, खाली बसतो, उठतो, सोंड्यावर घेतो. अरे काय गंमत आहे. मी म्हटलं एवढा मोठा ऐरावत पण अंकुशाचा धाक. तसं लक्षात घ्या. नीतिमत्ता. माझ्या दृष्टिकोनातून मला एकच सांगायचं आहे, आपल्याला 100% पाळता येईल का न पाळता येईल मला काही माहिती नाही आहे, पण जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करावा, हेच या माळेचा उद्देश आहे. या जगामध्ये कोणीही नाकाला जीभ लावू नये की मी 100% आहे, बिलकुल नाही. जीवनामध्ये माणूस इकडे तिकडे होत असतं, यालाच माणूस म्हणावं. कळलं तुम्हाला? देव जर इकडे तिकडे होत आहेत तर माणसाचं काय? मी एक तुम्हाला कल्पना आहे, मी प्रॅक्टिकल माणूस आहे. उगीच आपलं टोकाच्या वैराग्याच्या गोष्टी, जे कधी यांच्या बाप जन्मी जमलं नाही म्हणून यांचा जन्म झाला, त्या उगीच वैराग्याच्या गोष्टी मला तशा करता येत नाहीत. माझ्या दृष्टिकोनातून वैराग्याची व्याख्या हीच आहे, जी आखून दिलेली मर्यादा आहे ती मर्यादा उल्लंघन न करणं, हेच माझ्या दृष्टिकोनातून वैराग्य आहे. मी आहे ते सांगितलं. काय मला सांगा, अति खाणं हा भोग आहे, पण शरीराकरता जे खायला पाहिजे ते खाणं हा भोग नाही आहे, ती आवश्यकता आहे. इंद्रियासी आहाराचे बळ ते निराहारे होती विकळ. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज? इंद्रियासी आहाराचे बळ ते निराहारे होती. सगळेच काही अरण्यामध्ये जाऊन बसलेले नाहीत. हे सगळे मुलं बाळं घरदार प्रपंचवाले आहेत. काही काही आपले अगदी मुलं बाळं घेऊन येतात, बायका पोरं नवरा बायको अगदी जोडीने येतात. काय बायकावर दृष्टांत झाला की नवऱ्यानं आनंद वाटतो, नवऱ्याला टोचलं की बायकांना आनंद असं वाटतो. असे 50-50% आनंद घेत जात असतात घरी. आज बघा, महाराजांनी तुमचं सांगितलं, ओढू नका. अधूनमधून सुद्धा घेऊ नका बरं का. महाराजांनी तुमचं सांगितलं. तो म्हणतो तुझं सुद्धा सांगितलं, नवऱ्यावर सारखं सारखं डापरू नाही, सारखं सारखं नवऱ्याकडे संशयाने बघू नाही. कळलं का तुम्हाला? हे असं आमचं प्रवचन प्रॅक्टिकल प्रवचन आहे. तेव्हा कोणी म्हणाल वैराग्य म्हटल्यानंतर लंगोटी लावून वनात जा, नाही जमायचं. आमच्या माऊलींनी लंगोटी लावली नाही, आमच्या नाथांनी लावली नाही. एक लक्षात घ्या, या वारकरी संप्रदायाची सुरुवात कशी झाली माहिती आहे का तुम्हाला? संन्यास टाकला आणि संसार स्वीकारला, हेच वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. जरा उलट आहे का बरं का? हे काय सांगतात? 4 आश्रम, शेवटचा आश्रम कोणचा? संन्यास. बरोबर आहे ना? मग विठ्ठल पंतांनी संन्यास स्वीकारला ना? स्वीकारला. पण तिथेच जर राहिले असते तर हे आजचं प्रवचन झालंच नसतं. आहे का नाही? ही कशी उलटी क्रांती आहे बघा, कशी क्रांती घडली बघा. जेव्हा तो संन्यास घेतल्याचं कळलं, पाठवून दिलं कोणी? रामानंदाने. जा म्हणाले, इथे थांबायचं नाही. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या, वैराग्य सुद्धा आपण आपल्या घरात संसारात राहून सुद्धा वैराग्यासारखं जीवन. म्हणून तुकाराम महाराजांची आरती मोठी स्पेशल आहे. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी. शंकराचार्य सुद्धा काय म्हणतात माहिती आहे का? सर्व संग परित्याग. किंबहुना संग असेल तर त्याग, संगच नाही. एकाने सायकल सुद्धा पाहिली नाही, तो म्हणला मी ठरवलं आहे गाडी म्हणजे हे. अरे तू बघितलीच नाही तर कशाला म्हणतोयस? एकाला कोणी पोरगी देतच नव्हतं. तो म्हणला मी ठरवलंय लग्न करायचं नाही. अरे तुला देतच नाही, आम्हाला माहिती आहे, आम्ही तुझ्याबरोबर 10 वेळा आलो होतो, प्रत्येक मुलगी एकदा गेली ती पुन्हा हातच आली नाही. माझं बोलणं कळलं का तुम्हाला?
लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. प्रत्येक गोष्टीला एक सुंदर मर्यादा आहे. मर्यादित जीवन हीच नीतिमत्ता बरं का. महाराज म्हणतायत भोगिले ते भोग. एक महाराजांचा फार सुंदर अभंग आठवला मला. तुकाराम महाराज देवाला प्रश्न विचारतात, पांडुरंगा त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मगे दी दातारा काय करू. आता असो तुझ्या पायी आहे मोठळे, त्यागे भोग माझ्या येतील अंतरा. अरे तू सांगतोस त्याग कर त्याग कर त्याग कर. अरे पण वाजवीपेक्षा त्याग जर झाला, जितकं तुम्ही दाबून विषय ठेवाल तितके ते कुठून तरी बाहेर पडतात. मी बघितलंय की काही काही माणसांना ब्रह्मचार्य जमलं, पण त्यांना क्रोध इतका की त्यांच्या क्रोधाने माणसांचं वाटोळ झालं. एक महत्वाचा भाग सांगतो, एखादा जरी विकार दाबून ठेवला तर तो दुसरा कुठेतरी. म्हणून तुम्ही बघा संन्यासी ब्रह्मचारी तापटच असतं मस्त, ते असं फिरलंच असतं. काय कोणी बाई चालली म्हटली की त्याचं टाळकं फिरलं. त्याला असं वाटतं मी हात लावायचा नाही, स्वीकारला ही तर बरी दिसते. फार अवघड असतं. साधा शनिवारचा उपास किती अवघड असतो. एखाद्याने शनिवार करावा आणि घरातल्याने त्या दिवशी कांद्याची भजी खावी. आजच आठवलं का तुम्हाला. किती कठीण आहे बघा, किती कठीण आहे. आजारी माणसं असले की नाही आणि घरातल्यानी जर खाल्लं तर त्याला असं वाटतं वैरेच माझे. अरे तुम्हाला आजच सुचलं का. मी म्हटलं एवढं काय झालं तुमच्या पोटात दुखायला. ते म्हणले आम्हाला खायला नाही तुम्ही खाता. आता हे काय 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 त्याग आहे का. लक्षात ठेवा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. आता परवा एकादशी आहे, माळ घाला. आत्ताच मी त्यांना सांगितलं माळ म्हणजे कंपाऊंड आहे. आपल्या बंगल्याला जसं कंपाऊंड असावं तसं माळ ही आपण आपल्या हाताने बांधलेलं कंपाऊंड आहे. आणि कंपाऊंड एकदा उत्तम घातलं आणि गेट बंद केलं, कोणी आत येईल याची चिंता करायचं कारण. माझं बोलणं कळलं का. कंपाऊंडमुळेच काम क्रोध लोभ दम्म मत्सर आणि आत जरी आले तर ही सांगते वामनराव गोविंदराव माधवराव सावत. किती अहो तुम्हाला कळत नाही. ही 5-10 रुपयाची माळ पण जन्माचं कल्याण करून जाते. जन्माचं कल्याण करून जाते. 1-2 रुपयाची गोळी पण जसा महिन्याचा ताप उतरवते तसं ही लहानशी आहे, याची किंमत नाही. पण इतकी किंमत आहे की जी माळ आपलं आयुष्य पालटून टाकते. मी विषय सोडून बोलत नाही. नीतिमत्ता अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये. तुमच्या काय माझ्या काय, माझी एवढं वर्ष जरी गेली तरी लक्षात ठेवा नीतिमत्तेचं पालन शेवटच्या श्वासापर्यंत व्हावं. हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता महाराज म्हणाले नीतिमत्ता अंकुश. अंकुश तर पाहिजेच. मुलं बाळं सुद्धा आपली बाहेर जातात येतात, अंकुश पाहिजे त्यांच्यावर. मोठ्या माणसांना सुद्धा घरात वडीलधारी मंडळी असली की नाही की तो अंकुश असतो. अगदी 50शीतला मुलगा असला की नाही आणि 70ला पंचायत, काय रे माधव अशोक कुठे गेला होता. नाही खालीच उभे होत, खालीच उभा होतास ना बार. लक्षात ठेवा मी काय म्हटलं. आपले वडील हा आपल्या जीवनामध्ये अंकुश आहे आणि तो अंकुश असतो तिथपर्यंत जीवन नीट चालतं. आई हा अंकुश आहे. म्हणून वडील वर लवकर जाण्याची इच्छा करू नका बरं का रे कोणी. आणि एक सांगतो, काही काही लोकांना हे अंकुश जेव्हा नको वाटतात तेव्हा ते वृद्धाश्रमात टाकतात. पुढचं जीवन बर्बादीचंच. लिहून ठेवा माझं वाक्य, लिहून ठेवा की ज्याला बंधन नको वाटतं, बंधन नाही आहे ते. नीतिमत्ता हे बंधन नाही आहे, हे संरक्षण आहे. तुम्ही संरक्षणाला बंधन कसं म्हणता. हा अंकुश पाहिजेच. तो गणपती बाप्पाच्या हातात आहे बरं का. तो हत्ती आहे ना, तोंड इथले ते आहे ना, पाहिजेच अंकुश पाहिजेच. लक्षात ठेवा. आणि इथे दुसरं कोणी अंकुश ठेवायचं नाही.
गणपती बाप्पाचा अंकुश गणपती बाप्पाच्या हातातच आहे, तसं आपल्या जीवनाचा अंकुश आपल्या हातातच असावा, आपल्या हातातच पाहिजे. मला सांगा, मी तुम्हाला 100 प्रवचनं सांगितली, फक्त शेवटी वागायचे कोणी? तुमचं तुम्हीच. मग तुमचं मन पुढे जात आहे, पण मन पुढे गेलेलं मागे कसं आणायचं, एवढ्या करता रोजचं नामस्मरण, रोजचं चिंतन. मी तुम्हाला सांगतो, जसं टॉनिक घेतल्यानंतर ही शक्ती येते. अजून महत्त्वाचा वाक सांगतो, असं म्हणू नका की आजपर्यंत आमचं वाकडं पडलं नाही, उद्या पडणार नाही. बोलायची गोष्ट नाही. कोणीही मिजास मारू नका. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक गोष्ट सांगतो. एकाच्या घरी मी उतरत होतो, 65 वर्षाचं वय होतं त्या म्हाताऱ्याचं, आणि उतरत होतो मी. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय वगैरे होता, चांगलं होती माणसं, आणि दारूची परमिट मिळाली दुकानाची. तर मला म्हणाले, आमच्या मुलांनी परमिट. म्हटलं, काय तुम्हाला काही कमी आहे का? कशाला नसत्या परमिटी घेता? नाही म्हणले, आपल्याला कुठे घ्यायचंय, दुकान टाकायचंय, चांगला प्रॉफिट होतो. हो म्हटलं, आत्ता काही तुमचं कमी आहे का? कितीतरी व्यवसाय आहेत, मोठ्या मोठ्या एजन्सी आहेत, बिस्किट आहे, अमकाय तमकाय, कशाला घेता? ह्याच्या काही नाही म्हणले. म्हटलं, जाऊ द्या, आता आपल्याला काय करायचंय. तुम्हाला गंमत सांगतो, पुढच्या वर्षी मी कार्यक्रमाला गेलो, आणि दरवेळेला गाडी घेऊन येणारा म्हातारा मला म्हणाला, तुम्ही पुढे व्हा, मी मागून येतो. अख्खं कीर्तन आटपलं. रात्री 12 वाजता मी घरी आलो, आणि हा लाल तर आला का महाराज? त्याला चढली होती, पण माझी आयुष्यातली उतरली. मला कळे ना की आयुष्यभर वयाच्या 65 वर्षापर्यंत जो सरळ वागला, तो आज पिला कसा. मी पुन्हा त्याच्या घरी सकाळी उठून बाहेर पडलो, म्हटलं पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. पुन्हा गेलो नाही मी. माझं म्हणणं म्हणून कशा करता सांगतोय, कोणी अहंकार धरू नये, कोणी मिजास मारू नये की आत्तापर्यंत मी चांगलो वागलो म्हणजे उद्या मी चांगलं वागेन. नाही नाही, इंद्राचे, चंद्राचे, विष्णूचे, शंकराचे, बाकी येरा गाबाळा द्या सोडून. मी मेन रोडवरचे किती फसले त्यांची यादी दिली. तर मग तुमच्या माझ्यासारखे भले भले गेले. कशा करता सांगतोय मी, नीतिमतेचा अंकुश असणं किती महत्वाचा गणपती आहे हा. मला एकच सांगायचं आहे, गणपतीतला तुम्हाला मोदक नाही कळला तरी हरकत नाही, तो परुष नाही कळला तरी हरकत नाही, तर्क नाही कळला तरी हरकत नाही, पण एवढा नीतिमतेचा अंकुश जर तुम्हाला कळला तर मला वाटतं तुमच्या जन्माचं सार्थक होऊन जाईल. पुष्कळ झालो. आपल्याला काय करायचं, साधी माणसं आपण, बरं का. आपण काही मोठी विद्वान वगैरे नव्हे, साधं संसारिक जीवन जगणारी. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतायत, नीतिभेद व अंकुशू, धर्मभेद हाच अंकुश. अंकुश हे हत्तीला ताब्यात ठेवण्याचे आधार आहे. ठीक आहे. आता वैशेषिक न्याय, मी 6 शास्त्र सांगितली आपल्याला, काल म्हणून दाखवलं. वैशेषिक न्याय, सांख्य योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, हे षडदर्शन, ही 6 दर्शन आहेत. बरं का. आपल्याकरता एकच दर्शन आहे, सुंदरते. बस पुष्कळ झालं आपल्याकरता. बस साराचं सार, नाही का. शास्त्राचा जो सार, वेदाची जो मूर्ती, तो आमचा सांगाती विटेवरी. संपलं. सर्वाचं सार आहे. सार 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 विठोबा, नाम तुझे सार. वेद दया गाती आम्हा तयाची संगती. वेद ज्याला गातो, काय गातो आम्हाला माहित नाही, पण त्याची संगत आम्हाला आहे. तुम्ही म्हणाल काय गातो, तुम्हाला कसं माहिती नाही. सामान्य माणसाला वेदाचा अधिकारच नाही, वाचायचा जर अधिकार नाही तर माहिती करून घेण्याची कसं काय असणार. साधी सरळ गोष्ट आहे. बरं, जी गोष्ट वाचायचा अधिकार नाही, कशा करता वाचायला जा, कारण वाचणारच नाहीस. माझं बोलणं कळलं का. ज्याचा जो अधिकार आहे ती गोष्ट करावी, ती पटते. जे अधिकार नाही ती करायला कशाला जावी, काय गरज आहे का. नाही, गरजच नाही आणि आवश्यकताही नाही. विठ्ठलाची मूर्ती बघितल्यानंतर, बरं का, अरे काय सांगू, कृष्ण भगवान काल ओवी सांगितली. हे जे आहे ना सगुण साकार दर्शन, वेदशास्त्रासी अगम्य, जे वेदासी नातुडे. बरं का. हे कसं आहे, कसं आहे, वेदशास्त्रासी अगम्य.
सकळ देवासी अति दुर्गम, जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम, ते हे भक्ती प्रेम रस्य. जेणे लुब्धे मी, लक्षात ठेवा. पण त्यातल्या तात हे सगळं मोठे विषय आहेत. आपल्यापुरतं नीतिमत्ता ही सध्याच्या काळामध्ये प्रत्येक खात्यामध्ये आवश्यक आहे. राजकारणात आवश्यक आहे, संसारात आवश्यक आहे, जीवन जगण्यात आवश्यकता आहे. आपल्या बायकोचा आपल्यावर पूर्ण विश्वास पाहिजे, आपला तिच्यावर विश्वास पाहिजे. नाहीतर जरा इकडे तिकडे झाले की अहो अशी लग्न तुटलेली आहेत ती त्या बाईचा दोष नसताना केवळ याच्या डोक्यातले किडे, अशी लग्न तुटलेली बघितली आहेत. काय मी आलो शेजारशीशी बोलत होती, मी म्हटलं गळ्यात गळा तर घातला नव्हता ना. म्हटलं महाराज काय बोलता तुम्ही? अरे म्हटलं आता शेजारी राहतायत, बोलल्या तर काय झालं. आता दुसरं सांगतो, अशी माणसं बघितलीत मी. एकाने एकाला येऊन सांगितलं, काल तुझी बायको रस्त्यात भेटली आणि एका माणसाशी 15 मिनिटं बोलत उभी राहिली होती. मी चकित झालो. म्हणलं हे सांगायला माणसानं फार बरं वाटतं. काय नालायक माणसं असतं. कोणाचं बरं चाललं असेल तर त्याच्यामध्ये कसा बिबवा टाकायचा एवढं शिकावं. पण नवरा असा पॉवरफुल होता, तर म्हटलं तुम्हाला सांगायला का आलास? तू माझी बायकोला 15 मिनिटं बघितलीस, मी 15 वर्षी तिच्याबरोबर लग्न करून राहतोय. गड्या तुला सांगू का म्हणले, सबन दिवस जरी त्याच्याशी बोलत उभी राहिली असती तर मला माहिती आहे माझी बायको काय आहे. कळलं का तुम्हाला? आपला विश्वास, एक सांगतो, विश्वासावर परमार्थ चालतो आणि विश्वासावर संसार टाकतो, विश्वासावर जीवन चालतं. आणि नीतिमत्ता तिच्या असेल तिथे विश्वास ठेवायची गरज नाही, विश्वास आपोआप राहतो. संताचे पायी हा माझा विश्वास. म्हणून थोडंसं वर्णन चाललंय. मग न्यायशास्त्र गौतम, कणाद हा 2 महर्षींनी रचलेले शास्त्र आहे. गौतमाचे न्यायशास्त्र हे पंचाध्यात्म असून त्याला न्यायदर्शन असे म्हणतात. जाऊ द्या, थोडंसं आपलं सांगावं. अगदी डिटेलमध्ये काही मलाही त्याच्यामध्ये काही विशेष स्वारस्य नाही आहे. मला जे भक्तिरसात जेवढं स्वारस्य आहे तेवढं कशातही नाही, कारण माझा पिंड त्याचा घडलेला आहे. एक सांगू का, मोदक म्हणजे जरी ब्रह्मरस म्हटलं तरी तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मरसे घेई काढा जेणे पिढा वारेल. पण पुढचं सांगतो, पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे नसेवी. या तत्वानी जगतो आम्ही. कळलं का? हो, ब्रह्मरस. आणि अजून सांगू का, तुकाराम महाराज म्हणतात, विटे ऐसे नव्हे भक्ती प्रेम सुख. भक्ती रस आहे हा न विटणार आहे. विटे ऐसे नव्हे, हा जो भक्ती रस आहे तो वारकरी संप्रदाय भक्ती रस चाकणार आहे. तो म्हणतो ब्रह्मरसाचं काय? ब्रह्म ब्रह्म ब्रह्म. तुकाराम महाराज म्हणले शेवटी एकच घडलं. तुका म्हणे आम ब्रह्म. एक वर्म आहे बरं का या वाक्यात. तुका म्हणे अहम ब्रह्म. पुढे काय म्हणले? आड येवनेदी भ्रम. बघा, आमचे संत इतके अलौकिक आहेत, इतके अलौकिक आहेत. एका शब्दातून कळेल की सर्व वेदाची 4 महावाक्य आहे. आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमस्यादि अहम ब्रह्मास्मी. 4 महावाक्य, बरोबर आहे ना? मग अहम ब्रह्मास्मी हे वेदाचं एक महावाक्य. तुकाराम महाराज इथे म्हणतायत, तुका म्हणे अहम ब्रह्म पण आड येवनेदी भ्रम. ज्याला ते महावाक्य म्हणतायत त्याला तुकाराम महाराज इथे भ्रम म्हणतायत. हे कधीही विसरू नका. म्हणून नेहमी सांगतो, जिथे वेदांत परिपूर्ण होतो तिथे वारकरी संप्रदायाचा भगवा झेंडा फडकतो. हे विसरू नका कधीही. हे वैशिष्ट्य आहे या वारकरी संप्रदायाचं. इथून सुरुवात आहे. अहम ब्रह्म आड येवनेदी, तत्वमस्यादी महावाक्य उपदेश. पण नामाचा अर्धांश नाही तेथे. उपदेश आहे. काय शब्द वापरला? नीट लक्षात घ्या अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा. तत्वमस्यादी महावाक्य उपदेश. उपदेश आहे, नाम नाही. उपदेश आहे, नाम नाही. म्हणून उपदेश आहे, ठीक आहे, ते तत्व तू आहेस. हो महाराज बरोबर आहे, ते तत्व मी आहे. अहम ब्रह्मास्मी. झालं. पुढे काय? पण नामाचा अर्धांश नाही तेथे. म्हणून
वेदांताचा अभ्यास कराल, अहम ब्रह्मास्मी पुरंजाल. ब्रह्मास्मी हा अभिमान, शुद्ध ब्रह्मन वेदान. ब्रह्मास्मी हा अभिमान, जीवोहम शिवोहम दोन्ही बद्धच, दोन्ही बंधनच. लक्षात ठेवा, चोरी केली म्हणून तुरुंगात टाकला आणि राजकीय दृष्टिकोनातून अटक झाली, ठीक आहे, हा टॉपचा कैदी, हा खालचा, पण तुरुंग एकच. शेवटी त्याला नाव निराळ आहे का? कैदीच ना. तसं मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, मी जीव, मी ब्रह्म, काही अलीकडचे आहेत. मी ब्रह्म म्हणणारा कैदीच टॉप मोस्ट असेल, पण कैदीच. तसं वेदांत, आता एका वेदांताचा माझ्या दृष्टिकोनातून अर्थ सांगतो. वेद वेद्य जाणीव, वेद वेद्य जाणीव, जाणीवेचा अंत ज्याचा झाला त्यालाच खरा वेदांत भोगता आला, वेदांत कळला. वेद वेद्य जाणीव, जाणीवेचा अंत. कारण का? जाणपणे वेद मुका आणि गोपिका त्या ताकटी. जाणपणे वेद मुका, जाणीवेचा अंत. लक्षात ठेवा, काही काही वेळेला जाणपण सुद्धा आपल्या जीवनाच्या आड येतं. काही काही वेळेला कळणं सुद्धा असं वाटतं की कळलं नसतं तर बरं झालं असतं. एक उदाहरणच देतो. एक डॉक्टर होता, इतरांना तपासत होतं, ते बरोबर आहे. काय एक दिवस त्याच्या घरातली त्याच्यावर त्याचा अत्यंत प्रेम असलेली व्यक्ती त्याला हात लावल्याबरोबर कळलं की इथे काहीतरी कॅन्सर सारखी भानगड आहे. त्याने कपाळाला हात लावून घेतला, बाहेर येऊन बसला. बाकीचे म्हणले काय झालं? नाही म्हणला, इतक्या वर्ष अनेक पेशंट तपासले पण आज माझंच मला वाईट वाटते की मी डॉक्टर झालो. माझं म्हणणं कळलं का? की काही काही वेळेला जाणीवच त्रास देते. तसं विशिष्ट मर्यादेपर्यंत ज्ञान उत्तम आहे, पण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर ज्ञानही संपाव. एक लक्षात ठेवा, अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. अज्ञान संपल्यानंतर तत्सापेक्ष जे ज्ञान आहे तेही संपावंच लागतं, तेही संपावंच लागते. ते जिथपर्यंत संपत नाही तिथपर्यंत प्रभूच्या चरणापर्यंत जाता येत नाही. उद्धवजीला जाता आलं नाही, गोपींच्या जवळ नसून सुद्धा. आता केवढा मोठा वेदांती बरं का. हे ज्ञानेश्वर महाराजांनी महारस जरी म्हटलाय, हे मलाही मान्य आहे, तरी पण एवढा महारस चाखून सुद्धा प्रेमरस भोगण्याकरता पंढरीच्या रस्त्याला आले. हा सिद्धांत वस्तुस्थिती आहे ही. आता मी ब्रह्म म्हटल्यानंतर वारी करण्याची पुन्हा या कर्मात अडकायची गरज काय? नाही का? ज्ञानदेवा घर चिदानंदी, चिदानंद स्वरूपामध्ये वास्तव्य केलेले ज्ञानेश्वर महाराज पुन्हा पंढरीची वारी करण्याची गरज काय? आणि नुसतं करतो म्हणून नव्हे. एक लक्षात ठेवा, काही वेळेला असं सांगतात की ज्ञानी सुद्धा पुन्हा कर्म करतात. तो कशाला? सामान्य माणसाला वाटचाल दाखवण्याकरता. मार्ग आधारे वर्तावे, जग हे मोहरे लावावे. इथे तसं नाही आहे. काय सांगतायत? माझे जीवीची आवडी, कर्तव्य म्हणून नाही, जगाला वळण लावावं म्हणून नाही, जगाला मार्गी लावावं म्हणून नाही, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुराने न गुळी का? सावळे परब्रह्म आवडे या जीवा. लक्षात घ्या हे काय म्हणतोय ते. ठीक आहे, गणपतीच्या ठिकाणी शरदर्शन सांगितली, वेदांत सांगत आहे, पण वेदांत नीट समजून घ्या. केवळ घटापटाचं ज्ञान. मी एक सांगतो, याच्या वाचून किती जणांचं नडलंय. ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांना ठीक आहे, विद्वान व्हायचं असेल ते ठीक आहे. सामान्य माणसाला काय काय नडलंय? अध्यास, आरोप, आवरण, कुणा काय. मी एक गंमत तुम्हाला सांगतो, सांगणाराला कळत नाही ना ऐकणारालाही कळत नाही. शेवटी अवस्था अशी होऊन जाते. काय होऊन जातं? मोठे मोठे शब्द. काय कळलं? अध्यास काय, आरोप काय, आवरण काय, ब्रह्म आहे का माया आहे? अरे आम्हाला कळत नाही, आम्हाला एवढं कळतंय, आमचं ब्रह्म कटावर कर ठेवून उभा आहे एवढं आम्हाला कळतंय. काय कळायची गरज आहे?
आम्हाला काय कळलं माहिती आहे का? ब्रह्म वेडावले गे आणि पुंडलिका अधीन झाले गे माये, हेच वारकऱ्याचं ज्ञान आहे. लक्षात घ्या, मी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सगळ्या ओव्या सोडवत असतो. बाकीचं काही मला जास्ती कळत नाही. वारकरी माझ्या रोमरोमात भेंडलेला आहे, तेव्हा सगळे अर्थ त्या दृष्टिकोनातून जातात. तुम्ही म्हणाल कोणचा अर्थ काय याच्यामध्ये? दुसरा अर्थ काहीच नाही. मला सांगा, वेदांत हा महारस आहे ना? बरोबर आहे, मलाही मान्य आहे, महारस आहे. पण महारसापेक्षा सुद्धा प्रेमरस. प्रेमरसे बैसली मिठी आणि आवडी लाटी मुखाशी. प्रेमरस एक लक्षात ठेवा, ब्रह्म रस जरी असला तरी त्याच्यामध्ये नुसतं ज्ञान आहे. पण जेव्हा प्रेम येतं की नाही, ओ हो 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 हो, एक लक्षात ठेवा, एक मुलगा इतका ज्ञानी झाला, तो मुलगा आपल्या आईला, जरा कोणतरी बोलते बघते त्याला म्हणा हळू बोल जरा. एक मुलगा मोठ्या डिग्र्या घेतल्या आणि असं तिथे हॉलमध्ये त्याचं भाषण ठेवलं. मग आई म्हणून फ्रंट सीटला बसवली. तो असं काय बोलत होता, असं काय बोलत होता, असं काय बोलत होता, ती आईसुद्धा पेंगू लागली. जी पेंगू लागले, ते म्हणले, आई माझं भाषण कसं वाटलं? ते म्हणले, काय? अगं म्हणाला, मी तुला फ्रंटला. ते म्हणले, तू पहिल्यापासून शेवटपर्यंत काही पहिली 5 मिनिटं कळलंच नाही, पण एक घडलं बाबा, तुझ्या भाषणात मला झोप चांगली लागली. आई बघ, तुला काहीच कळत नाही, चल काय तुला एवढी नेऊन बसवलं, तुला काही कळत नाही, बरं चल काय केलेस ते वाढ. हां, हे कळलं, माझं बोलणं कळलं का? ज्याच्यामध्ये आपुलकी आहे, काय अरे काय करतोस? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवाईसे करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. कुठे गेला आता हा प्रेमरस? बघा काय काय सांगितलं मी, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवाईसे करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. जेव्हा तो उद्धव ब्रह्मज्ञान वेदांत सांगू लागला, ब्रह्म आहे, सहाय आहे, साय निर्गुण आहे, निराकार आहे, ऐक्य आहे, अव्यय आहे, अनंग आहे, पेंदा आहे, निकवडा आहे, अचक्षु आहे, अचरण आहे. ए उद्धव, क्या बात करते हो? ओ ब्रह्मचारी बैरागी सन्यासी है, उनको तेरा ज्ञान बता. तू काय ज्ञान सांगतोस म्हणे आम्हाला? हां, तो सर्वव्यापी आहे, सर्व अखंड, हे सांगण्याकरता तू पाहिजेस का? तुला कळत नाही का? आम्हाला माहिती आहे. पण एक लक्षात ठेव, तुझं ब्रह्म निर्गुण निराकार आहे, माझं ब्रह्म काल माझ्या गालावर गाल ठेवून गेलं, त्याचं काय बोलतोस? काय बोलतोस? काटा मोडला पायामध्ये, त्यांनी आपल्या हाताने माझा पाय मांडीवर घेतला, काटा काढला, गालावर गाल ठेवला. अरे मी त्याच्या तोंडामध्ये घास घातला, त्यांनी माझ्या तोंडामध्ये घास घातला. रास क्रीडा खेळत असताना अबीर गुलाल की धूम मचाई. बघ बघ, भांगामधला उद्धवा, गुलाल अजून धुतला गेला नाही आणि तू काय निर्गुण ब्रह्माच्या गोष्टी सांगतोयस? आणि तुझं आश्चर्य वाटतं आम्हाला, सगुण ब्रह्म सौर्म असून निर्गुणाच्या गप्पा सांगतोयस. म्हणून तो जाणपणे वेदमुका, निराकारी ओस दिशा. अरे निराकारामध्ये दिशा ओस आहे. म्हणून जरी वेदांत हा सर्वश्रेष्ठ असला, एक लक्षात ठेवा, वेदांताचे कर्ते कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? व्यास. चला, वेदांताचा या शेवटच्या शास्त्राचा करता बाकी सगळे व्यासच आहेत, पण इथे हे शास्त्र कोणी? मग मध्ये जैमिनी आहेत, अमके आहेत. मग कोण? व्यास. एकच कथा सांगतो. एवढं व्यासाने वेद लिहिले, शास्त्र लिहिलं, पुराण लिहिलं, समाधान पाहिजे की नाही? त्याने तर वेदांताचा महारस चाकला होता, कारण लिहिणारे तेच, मग त्यांनी नक्कीच चाकला होता. पण गंमत सांगू का, एवढं लिहून सुद्धा समाधान नाही, एवढं लिहून सुद्धा शांती नाही, एवढं लिहून सुद्धा आनंद नाही. आणि एक दिवस वैतागले आणि यमुनेच्या तीरावर जाऊन बसले. भागवतात ओव्या आहे त्याच्यावर.
सरस्वती तीरा मग देखिले व्यास ऋषीश्वरा, जो संशयाच्या महापुरा पौडलासे. मी ज्यांनी वेदांत सांगितला त्यांचं सांगतोय बरं का, मूळ आत्ताच्यांचं सांगत नाही कथा. म्हणून मला नेहमी वाटतं की ज्यांनी वेदांत लिहिला त्यांचं सुद्धा समाधान भक्तीतच झालं, तर आमचं कशाने होईल हे नीट वाचून ठरवावं बरं का. तो आला सरस्वती तीरा मग देखिले व्यास ऋषीश्वरा, जो संशयाच्या महापुराचे बसले होते, तो म्हणजे नारद. तो आला सरस्वती तीरा. आले, बघितल्याबरोबर डोळ्याला धार लागली होती. नारद जवळ गेले, बसले, म्हणाले, व्यासा काय झालं, तुमच्या डोळ्याला धार. नारदाला मिठी मारली. नारदा, महाराज काय सांगू, एवढं सगळं लिहिलं पण समाधान नाही, कसं मिळेल. म्हणाले, तू विधी निषेध मांडलाय शास्त्रामध्ये, वेदामध्ये. अरे भगवंताच्या विधीचं वर्णन केलं, जरा निषेधी वर्णन करणं, दोन्ही रूपाने तोच नटलाय. दोन्ही रूपाने कोण नटलाय. वेदार्थ सकळ पुराण व्यासे केले निर्माण, परी तो नपवेशी आपण निज समाधान येताचे. ऐका होया, वेदार्थ सकळ पुराण व्यासे केले निर्माण, परी तो नपवेशी आपण निज समाधान हिताचे. तो आला सरस्वती तीरा. मग सांगितलं काय करावं. काही नाही, म्हणाले भगवंताच्या सगुण लीलाचं वर्णन कर. आणि मग म्हणून वेद जरी अगोदर लिहिले, म्हणजे सर्व एकत्र केले, त्याच्यातून 4 भाग केले, पण त्याच्यानंतरचं मत भागवत आहे. म्हणून लक्षात घ्या, मागचे सिद्धांत बघण्यापेक्षा पुढचा सिद्धांत काय तो बघावा. लेटेस्ट सुधारून वाढवून काढलेली आवृत्ती, म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये जी कमतरता असेल ती ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा मग आले गोकुळामध्ये, ओ हो 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 हो, घेऊन गेले नारदजी. बघा म्हणाले, काय भगवंताची लीला चालली आहे. हो, घुंगट कापट खोल तुसे राम मिलेगा. त्या गवळणी डेरा घेऊन निघालेल्या, काय गंमत आहे. सहज यशोदेच्या घरावर निघाले होते. जाता 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 व्यासाने बघितलं, कृष्ण भगवान रडतायत. काय म्हणत होते माहिती आहे का, आई मला ते दे, आई मला ते दे, आई मला ते दे. ती म्हणली काय, डेरा घुम. काय मजा आहे बघा. आई मला ते दे, आई मला ते दे. अरे बाबा काय देऊ, लोणी नाही, ताक नाही, दही नाही, डेरा घुम. राधा तिथून आली. व्यास महर्षी सगळे बघतायत. अहो, ते कृष्ण भगवंताचा जन्म झाल्यानंतर असे ऋषी आकाश मंडळामध्ये सगळे ऋषी अशी उभेच असायचे, एक एक भगवंताची लीला बघण्याकरता. हे बघितलं, हात जोडले, डोळ्याला धार लागली. प्रभुराया काय मजा आहे. आणि त्या यशोदेने उचलून घेतला. राधेला सांगितलं, राधे अगं काय म्हणू, हा बघ कसा अडवतो मला. लोणी मागत नाही बरं का, ताक मागत नाही, दही मागत नाही, घुम मागतोय, घुम. तसं जरा बघा की, डेरा घुम. ह्या डेऱ्यात कोण घुमतोय. आता तो हातात कसा काढून देता येईल. जे हातात काढून देता येत नाही पण आवाज ऐकायला येतोय, जो हातात काढून देता येत नाही पण ठोका कळतोय, डेरा. ज्या दिवशी घुम थांबेल त्या दिवशी या डेऱ्याचं काय होईल. नाही नाही, हा डेरा आडवा निजवतील आणि पुढे मडकं घेऊन चालतील. माझं बोलणं कळलं का. या डेल्यावर असा आडवा निजवतील का. म्हणले नेलं का, नाही म्हटले घुम संपलं. व्यास म्हणाले, प्रभुराया काय रे तुझी लीला आगाध आहे. आणि तिथून मत भागवत गायला सुरुवात केली. आणि व्यासांना अत्यंत समाधान वाटलं. म्हणून लक्षात ठेवा, वेदांतानी शाणे वाल
आणि भक्तिप्रेमाने तृप्त व्हाल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल.